व्यापम घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टाने व्यापम घोटाळ्याची अखेर सीबीआय मार्फत चौकशी होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश। मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यात आणखी एक बळी गेल्याची शक्यता, घोटाळ्याचा साक्षीदार पोलीस कॉन्स्टेबल संजय यादव बेपत्ता, यादवचा मृत्यू झाल्याचा काँग्रेसचा दावा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकमेव लाल दिवाही गेला, यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा हायकोर्टात गेल्याने तुपकरांची नियुक्ती रद्द, भाजपने वादातलं महामंडळ देऊन फसवणूक केल्याची स्वाभिमानीची भावना। केवळ झोपमोड झाली म्हणून शिक्षकाने केली विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, मुलीच्या गालाला आणि कानाला गंभीर दुखापत, शिरूरच्या माळवदे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतला प्रकार। विक्रमगडच्या कर्हे आश्रम शाळेत आदिवासी मुलांची दयनीय अवस्था, न्हाणीघराला पत्रेच नाहीत, विद्यार्थिनींना करावी लागते उघड्यावरच अंघोळ। तुकोबारायांची पालखी आज आकुर्डीत, माऊलींच्या पालखीचा आळंदीत मुक्काम, आळंदीत 2 लाख वारकऱ्यांची मांदियाळी। आणि संत नामदेव महाराजांच्या पालखीच्या रिंगण सोहळ्याने फेडलं हिंगोलीकरांच्या डोळ्याचं पारणं, नामदेवांच्या पालखीचा पहिलाच रिंगण सोहळा।